Welcome all of you students in my YouTube channel. I am Anil Patel. Today we are going to discuss one writing skill topic, that is appeal writing. Topics for appeal writing are donation. It may be blood donation, eye donation, or any organ donation. Topic for appeal writing on rally. Rally may be on flood affected people or tree plantation. It may be on save water, save earth, avoid plastic bags. Friends, in our question paper, there will be one question on appeal writing for 4 marks. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲपील रायटिंग हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये डोनेशन असेल, दान असेल, मग ते रक्तदान असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पश्चात नेत्रदान असेल किंवा एखादं अवयवदान असेल किंवा रॅली असेल, ती फ्लड ॲफेक्टेड पीपल असेल, ट्री प्लांटेशन असेल, सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ याच्यावरती असेल किंवा ॲव्हॉइड प्लॅस्टिक बॅग याच्यावरती असेल. म्हणजे एखाद्या सोशल इश्यूवरती तुम्हाला ॲपील रायटिंग विचारलं जाऊ शकते. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू discuss appeal on 2 examples. The first example is blood donation camp and the second example is appeal for to avoid plastic bags and other materials. Now let us see the first example. Imagine that you were the president of Fitness Health Club Kolhapur. You have organized a blood donation camp. Prepare an appeal for blood donation with the help of following points. The first point is prepare attractive slogans. Use logo or picture chart. The third one is tell advantages of blood donation. Then time and venue of the blood donation camp. Make an persuasive appeal. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही ॲपील असू देत की तुम्हाला ते काही मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ते ॲपील लिहायचे आहे. पहिला मुद्दा आहे प्रिपेअर ॲट्रॅक्टिव्ह स्लोगन्स. आकर्षक अशी घोषवाक्ये तयार करा. यूज लोगो पिक्चर चार्ट. ज्या संदर्भात ॲपील लिहायचे आहे त्या संदर्भात एखादा लोगो असेल किंवा पिक्चर असेल साधं, त्याचं रेखाटन करायचं आहे. टेल ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्लड डोनेशन. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, इथं रक्तदानाचं महत्त्व सांगायचं आहे. टाईम अँड व्हेन्यू, तुम्हाला वेळ आणि ठिकाण सांगायचं आहे. आणि लोकांना भावनिक असं आवाहन करायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा अट्रॅक्टिव्ह स्लोगन करायचे आहेत. रक्तदानाचा लोगो असेल किंवा साधं चित्र असेल, फायदे असतील, टाईम आणि व्हेन्यू सांगायचं आहे. नाऊ लेट अस सी हाऊ टू राईट an appeal on blood donation camp. You may begin donate blood, donate blood, donate blood. Fitness Health Club organizes
ब्लड डोनेशन कॅम्प. म्हणजे अशी तुम्ही सुरुवात करू शकता. देन राईट सम अट्रॅक्टिव्ह स्लोगन, अट्रॅक्टिव्ह सिम्पल स्लोगन्स. डोनेट ब्लड, डोनेट लाईफ, पीपल लिव्ह, पीपल गिव्ह. देन ब्लड डोनेशन, life donation. So you can use some rhyming words. Then you can use logo or picture for blood donation. Simple picture for blood donation. Simple images for blood donation. Then you can tell advantages of blood donation. By giving blood may lower your risk of suffering a heart attack. By giving blood can help you mental state. By giving blood can help your liver stay healthy. By giving blood can reduce harmful iron stores. So you have tried some advantages of blood donation. रक्तदानाचे काही तुम्हाला फायदे सांगायचे आहेत. Then add your own point. Come forward, join our campaign. Call all to participate. Remember, blood donation causes no harms. Then you have tried date 2nd October 2020. Then time 8 AM to 5 PM. Then venue ठिकाण सांगायचं आहे शिवाजी हॉल नियर ST बस स्टँड कोल्हापूर. कॉन्टॅक्ट द प्रेसिडेंट Fitness Health Club Kolhapur. So friends, you have tried apping on blood donation camp. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने की फिटनेस हेल्थ क्लब कोल्हापूर ऑर्गनायझेस ब्लड डोनेशन कॅम्प. त्यानंतर साधी अशी स्लोगन घोषवाक्य तयार करा. डोनेट ब्लड, डोनेट लाईफ, पीपल लिव्ह, पीपल गिव्ह, ब्लड डोनेशन, लाईफ डोनेशन. त्यानंतर फायदे सांगा. साधे असे लोगो किंवा पिक्चर असतील जे तुम्हाला रेखाटता येऊ शकतात. रक्तदानाचे महत्त्व सांगणारे ते तुम्ही रेखाटू शकता. त्यानंतर कम फॉरवर्ड, जॉईन आवर कॅम्पेन, कॉल ऑल टू पार्टिसिपेट. रिमेंबर, ब्लड डोनेशन कॉजेस नो हार्म्स. त्यानंतर तारीख लिहायची, वेळ लिहायची, व्हेन्यू ठिकाण लिहायचं आणि कॉन्टॅक्ट. सो दिस इज one example regarding blood donation camp. Now let us see the second example regarding the appeal. Your college has arranged a rally to make aware about avoiding plastic bags and other materials. You may use the following points. Use slogans, time of the rally, place of rally, famous personality to lead the rally, and last one is add your own points. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अवॉइडिंग प्लॅस्टिक बॅग्स अँड अदर मटेरियल्स याच्यावरती अपील लिहायचं आहे. यूज स्लोगन्स, आकर्षक घोषवाक्य तयार करा. टाईम ऑफ द रॅली, रॅलीची वेळ सांगा. प्लेस ऑफ रॅली, रॅलीचे ठिकाण सांगा. रॅली कुठून निघणार आहे सांगा. देन फेमस पर्सनॅलिटी टू लीड द रॅली, रॅलीमध्ये प्रसिद्ध अशी महत्त्वाची व्यक्ती कोण सहभागी होणार सांगा.
आणि ॲड युअर ओन पॉईंट्स. Now let us see the example how to write appeal on avoiding plastic bags and other materials. You may begin join SNB College Kolhapur organizes a rally for avoiding प्लॅस्टिक बॅग्स अँड मटेरियल्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आकर्षक सुरुवात करू शकता. जॉईन और कम फॉरवर्ड. SNB कॉलेज कोल्हापूर ऑर्गनाइजेस रॅली फॉर अवॉइडिंग प्लॅस्टिक बॅग्स अँड मटेरियल्स. देन यू कॅन राईट simple but attractive slogans. Don't be drastic, say no plastic. Handle with care, plastic is everywhere. Eating plastic, animal died. Seeing plastic, nature cried. So say no plastics. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आकर्षक घोषवाक्ये साधी अशी तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर यू कॅन ड्रॉ सिम्पल बट अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स लोगो रिगार्डिंग अवॉइडिंग प्लॅस्टिक बॅग्स अँड मटेरियल्स. से नो टू प्लॅस्टिक, अवॉइड प्लॅस्टिक. म्हणजे अशा प्रकारे साधी पण आकर्षक अशी चित्रे तुम्ही रेखाटू शकता. त्यानंतर व्हेन्यू, कुठून रॅली निघणार आहे ते ठिकाण सांगायचे तुम्हाला. SNB कॉलेज कोल्हापूर. डेट सांगायचे 26 जानेवारी 2020. टाईम 9 AM. लीडिंग पर्सनॅलिटी मेधा पाटकर. You can write any famous name. It is depend on you. So you can begin with attractive join, like join. SNB College Kolhapur organizes a rally for avoiding plastic bags and material. You may use simple but some attractive slogans. Don't be drastic. Say no plastic. Handle with care. Plastic is everywhere. Eating plastic, animal died. Seeing plastic, nature cried. So say no to plastic. So died, cried. Drastic, plastic. Care, everywhere. So you can compose some rhyming words. तुम्ही रायमिंग वर्ड्स इथं तुम्ही कंपोज करू शकता. त्यानंतर साधी पण अट्रॅक्टिव्ह अशी चित्रे रेखाटू शकता, इमेज रेखाटू शकता. देन व्हेन्यू, डेट, टाईम, लीडिंग पर्सनॅलिटी. सो स्टुडंट्स, टुडे वी डिस्कस्ड 2 examples on appeal writing. The first was appeal for blood donation and second was rally for avoiding plastic bags and material. In your exam, question will be asked on appeal on any social issue or any donation, organ donation, blood donation, eye donation. विद्यार्थी मित्रांनो, एखादा सामाजिक विषय असेल किंवा एखादं दान असेल, मग ते नेत्रदान असेल, रक्तदान असेल किंवा एखादा अवयवदान असेल, याच्यावरती तुम्हाला अपील तुम्हाला विचारलं शकतं. ते लिहिताना आकर्षक सुरुवात करा. त्यानंतर साधी पण आकर्षक अशी घोषवाक्ये तयार करून ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा सामाजिक विषय असेल, सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, प्लॅन्ट ट्री और
एखादं दान असेल, नेत्रदान असेल, रक्तदान असेल, याच्यावरती तुम्ही साधी पण आकर्षक अशी गोष्टवाक्य तयार करून ठेवा. तुम्हाला रेखाटता येऊ शकतात अशी इमेजेस तुम्ही रेखाटू शकता. देन व्हेन्यू, डेट आणि ॲपील हे जे पॉईंट देतात त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला लिहायचं असतं. सो स्टुडंट्स, I hope you will like my video. So I request you, please subscribe my channel. Thank you.